राज्यांतर्गत समृद्धी महामार्गाचं जाळं मोठ्या प्रमाणात विस्तारत असलेलं दिसत आहे। मोठ्या मोठ्या शहरापासून ते लहान लहान गावापर्यंत प्रत्येक भाग हा समृद्धी महामार्गाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या जोडला जात आहे। यामध्ये काही रस्त्यांचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे, तर काही रस्त्यांचं बांधकाम अत्यंत वेगवान रीतीने सुरू असल्याचं दिसून येत आहे। याच सर्व रस्त्यांमध्ये एक नवा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याला मिळणार आहे। हा एक्सप्रेसवे पुणे ते छत्रपती संभाजीनगर असा ॲक्सेस कंट्रोल एक्सप्रेसवे असेल। या रस्त्यामुळे अर्थातच पुणे ते मराठवाडा पट्ट्याला मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे। पण त्या व्यतिरिक्त हा हायवे नेमका कसा असेल? सध्या अस्तित्वात असलेल्या पुणे ते छत्रपती संभाजीनगर या हायवेला तोडून पूर्णपणे नवा हायवे तयार करण्यात येईल की जुन्याच हायवेचं रंगरूप पालटले जाईल, असा प्रश्न तुमच्या मनात असेल। आणि नेमका हा हायवे समृद्धी महामार्गाला जोडून काय साध्य होणार आहे, या सर्व प्रश्नांबद्दल सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा। तर दररोज संभाजीनगरसोबत मराठवाड्यातील इतर भागामधून सुद्धा कामानिमित्ताने लोक पुण्यामध्ये येत असतात। शिवाय पुण्यातील मोठ्या प्रमाणात लोकसुद्धा मराठवाड्यात जात असतात। पण सध्याच्या महामार्गाने पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास खूप आव्हानात्मक बनलेला आहे आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न तर ठिकठिकाणी उद्भवतो आहे। याच कारणामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान ॲक्सेस कंट्रोल हाय स्पीड ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे विकसित करण्याचा भारतमालाचा नवा प्रोजेक्ट सरकारने हाती घेतला आहे। हा प्रोजेक्ट NHAI म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या नव्या प्राधिकरणाच्या अंतर्गत बांधला जात आहे। या बांधकामामध्ये सध्याच्या पुणे ते छत्रपती संभाजीनगर या मार्गाला मजबूत करणे आणि त्याचे रुंदीकरण करणे ही कामे केली जातील। या रस्त्यामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास अत्यंत सोपा होईल आणि कमी वेळाचा होणार आहे। शिवाय हा एक्सप्रेसवे अहमदनगरमधून जाणार आहे, त्यामुळे पुणे, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर या तीनही शहरांदरम्यान प्रवासाला गती मिळेल। नुकत्याच काही वर्षापूर्वी महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि सार्वजनिक बांधकाम खाते यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली होती। या बैठकीमध्ये पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाबद्दल चर्चा करण्यात आली। या चर्चेनुसार नव्या ग्रीनफील्ड कॉरिडॉरच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करावे लागणार आहे। या भूसंपादनाला अर्थातच थोडा कालावधी लागेल, त्यामुळे आधीच अस्तित्वात असलेल्या रस्त्याचे मजबूतीकरण आणि रुंदीकरण करणे याला प्राधान्य देणं फायद्याचं ठरेल। त्यामुळे आता जुन्या मार्गाचं सक्षमीकरण करण्यासाठी नवा आराखडा तयार करणे सुरू आहे। या आराखड्याअंतर्गत 4 नवे पूल त्या रस्त्यावर विकसित केले जाणार आहेत। सोबतच रस्त्याची रुंदी वाढवून 4 लेनऐवजी जास्त लेनसुद्धा तयार करण्यात येणार आहेत। एकदा का या जुन्या रस्त्याचे सक्षमीकरण पूर्ण झाले की त्यानंतर नव्या ग्रीनफील्ड कॉरिडॉरचे बांधकाम करण्याची सुरुवात होईल। हा नवा ग्रीनफील्ड कॉरिडॉर 260 किलोमीटर इतक्या लांबीचा असून महाराष्ट्र स्टेट हायवे 27 चा जलद पर्याय म्हणून वापरण्यात येईल। या एक्सप्रेसवेची सुरुवात पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूरपासून होईल आणि पुढे पुरंदर, हवेली, शिरूर या 3 तालुक्यातून हा एक्सप्रेसवे अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर, पाथर्डी, शेवगाव या तालुक्यातून प्रवास करत हा एक्सप्रेसवे पैठण तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रवेश करेल। या रस्त्यावर अवजड वाहनांना अडथळे होऊ नयेत आणि अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी फुटपाथ, दुचाकी आणि सायकल चालकांसाठी वेगवेगळ्या लेन बनवण्यात येणार आहेत। हा रस्ता पुढे जाऊन समृद्धी महामार्गाला जोडला जाईल, त्यामुळे पुणे ते नागपूर असा लांबचा प्रवास अगदी थोड्या वेळामध्ये पूर्ण करता येईल। या ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेमुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास अवघ्या 4 तासात, तर समृद्धी महामार्गावरून छत्रपती संभाजीनगर ते नागपूर हा प्रवास फक्त 2 तासात पूर्ण करता येणार आहे। या रस्त्यावर 140 किलोमीटर प्रति तास या वेगाने गाडी चालवता येणे शक्य होणार आहे। या रस्त्यामुळे पुणे, विदर्भ आणि मराठवाडा ही महाराष्ट्राची 3ही टोकं परस्परांशी जोडली जातील। त्यामुळे राज्यांतर्गत दळणवळणामध्ये प्रगती होईल आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा एकत्रित विकास साधता येईल। तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे हा प्रोजेक्ट आपल्यासाठी खूप फायद्याचा ठरणार आहे। या नव्या रस्त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल आणि ट्रॅफिकच्या समस्यासुद्धा कमी होतील। त्यामुळे पुणे, अहमदनगर आणि मराठवाड्यातील भाग एकमेकांशी सहज जोडले जातील।